मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरतीसाठी चालू घडामोडी आणि कोणत्याही एक्झाममध्ये हा व्हिडिओ आपल्याला कामी येऊ शकतो. तर सगळ्यात पहिला तिसरा नंबरचा क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहे. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे ते आहे CP राधाकृष्णन. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे ते ज्ञानेश कुमार जे आहेत. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे ते भूषण रामकृष्ण गवई आहे. त्यानंतर सातवा क्वेश्चन येतो, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे? तर भारताचे संरक्षण मंत्री जे आहे ते राजनाथ सिंह आहे. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर भारताचे गृहमंत्री जे आहेत ते अमित शहा जे आहेत. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, भारताचे अर्थमंत्री कोण आहे? तर भारताचे अर्थमंत्री जे आहे ते निर्मला सीतारामन आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 10वा, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर भारताचे परराष्ट्र मंत्री जे आहे ते आहे एस जयशंकरजी. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर भारताचे शिक्षण मंत्री जे आहे ते धर्मेंद्र प्रधान आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर भारताचे रेल्वे मंत्री जे आहे ते अश्विनी वैष्णव आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन मित्रांनो, भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? तर भारताचे माहिती व प्रसारण मंत्री जे आहे ते अश्विनी वैष्णव आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? तर भारताचे कृषी मंत्री जे आहेत ते शिवराज सिंह चौहान आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, भारताचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर भारताचे आरोग्यमंत्री जे आहेत JP नड्डाजी आहेत. 18वा येतो, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर इस्रोचे जे अध्यक्ष आहे मित्रांनो ते आहे V नारायण. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, DRDO चे अध्यक्ष कोण आहेत? तर DRDOचे जे अध्यक्ष आहे ते सिमीर V कामत आहे. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारतीय लष्कर प्रमुख कोण आहे? तर भारतीय लष्कर प्रमुख जे आहे ते उपेंद्र द्विवेदी आहे. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत? तर भारतीय नौदल प्रमुख जे आहे ते दिनेश के त्रिपाठी आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहे? तर भारतीय हवाई दल प्रमुख जे आहे ते आहे अमरप्रीत सिंह. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन जो साजरा केला जातो तो 1 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन जो साजरा केला जातो ते 5 जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिन जो साजरा केला जातो ते 21 जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, जागतिक वाघ दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वाघ दिन जो साजरा केला जातो मित्रांनो ते 29 जुलैला केला जातो. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 29 जुलैला वाघ दिन साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन जो साजरा केला जातो 21 मार्चला साजरा केला जातो. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदान दिन जो साजरा केला जातो तो केला जातो 25 जानेवारीला केला जातो. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? भारतीय संविधान दिन जो साजरा केला जातो ते 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन जो साजरा केला जातो ते 22 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे उपराष्ट्रपती जे आहे ते CP राधाकृष्णन आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे मित्रांनो जे जिष्णुदेव वर्मा आहे. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, RBI गव्हर्नर कोण आहे? तर RBI गव्हर्नर जे आहे ते संजय मल्होत्रा आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 34वा, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर इस्रोचे अध्यक्ष जे आहे V नारायणन आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन, DRDOचे अध्यक्ष कोण आहे? तर DRDOचे अध्यक्ष जे आहे ते समीर V कामत आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहे? तर भारताचे लष्कर प्रमुख जे आहे ते उपेंद्र द्विवेदी आहे. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत? तर भारतीय नौदल प्रमुख जे आहे ते दिनेश के त्रिपाठी आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन तो, भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहे? तर भारतीय हवाई दल प्रमुख जे आहे ते अमरप्रीत सिंह आहे. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे ते ज्ञानेश कुमार आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, भारताचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर भारताचे मुख्य न्यायाधीश जे आहे ते भूषण रामकृष्ण गवई आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो,
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो 5 जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जल दिन जो साजरा केला जातो 22 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन जो साजरा केला जातो 21 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो जागतिक वाघ दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वाघ दिन जो साजरा केला जातो ते 29 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 45वा क्वेश्चन जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैवविविधता दिन जो साजरा केला जातो 22 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 46वा क्वेश्चन जो जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पृथ्वी दिन जो साजरा केला जातो तो 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन जो साजरा केला जातो तो केला जातो 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन जो साजरा केला जातो तो 21 जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन जो साजरा केला जातो तो 1 मे रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदान दिन जो साजरा केला जातो तो 25 जानेवारी या रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 51वा क्वेश्चन येतो भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर भारताचे गृहमंत्री जे आहे ते अमित शहा आहे. त्यानंतर क्वेश्चन आपला 52वा येतो भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर भारताचे संरक्षण मंत्री जे आहेत ते राजनाथ सिंह आहे. त्यानंतर 53वा क्वेश्चन येतो भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? तर भारताचे अर्थमंत्री जे आहे ते निर्मला सीतारामन आहे. त्यानंतर 54वा क्वेश्चन येतो भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर भारताचे परराष्ट्र मंत्री जे आहे ते एस जयशंकर आहे. त्यानंतर 55वा क्वेश्चन येतो भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर भारताचे रेल्वे मंत्री जे आहे ते अश्विनी वैष्णव आहे. त्यानंतर 56वा क्वेश्चन येतो भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर भारताचे शिक्षण मंत्री जे आहे ते धर्मेंद्र प्रधान आहे. त्यानंतर 57वा क्वेश्चन येतो भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? तर भारताचे कृषी मंत्री जे आहे ते शिवराज सिंह चौहान आहे. त्यानंतर क्वेश्चन 58वा येतो भारताचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर भारताचे आरोग्यमंत्री जे आहे ते जे.पी. नड्डा आहे. त्यानंतर 59वा क्वेश्चन येतो भारताचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत? तर भारताचे माहिती व प्रसारण मंत्री जे आहे ते अश्विनी वैष्णव आहे. त्यानंतर 60वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे. त्यानंतर 61वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. त्यानंतर 62वा क्वेश्चन येतो भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जे आहे ते वडाचं झाड आहे. त्यानंतर क्वेश्चन 63वा येतो भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर भारताचे राष्ट्रीय फूल जे आहे ते कमळ आहे. त्यानंतर 64वा क्वेश्चन येतो भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? तर भारताचे राष्ट्रीय फळ जे आहे ते आंबा आहे. त्यानंतर 65वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जे आहे ते शेकरू आहे. त्यानंतर क्वेश्चन 66वा येतो महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी जो आहे तो हरियाल आहे. त्यानंतर 67वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर महाराष्ट्राचे राज्यफूल जे आहे ते तानमन आहे. त्यानंतर 68वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष जो आहे तो आंबा आहे. त्यानंतर क्वेश्चन 69वा येतो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील राष्ट्रीय उद्यान जे आहे पहिले ते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर 70वा क्वेश्चन येतो प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला तो 1973 मध्ये सुरू झाला. त्यानंतर 71वा क्वेश्चन येतो वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला तो 1972 मध्ये लागू झाला. त्यानंतर क्वेश्चन 72वा येतो मित्रांनो जैवविविधता अधिनियम कधी लागू झाला? तर जैवविविधता अधिनियम जो लागू झाला तो 2002 मध्ये लागू झाला. त्यानंतर 73वा क्वेश्चन येतो वन संवर्धन अधिनियम कधी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो 1980 मध्ये लागू झाला. त्यानंतर 74वा क्वेश्चन तो भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 75वा क्वेश्चन तो महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर क्वेश्चन 74वा आहे तो मित्रांनो भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणता? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जो आहे तर सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 75वा क्वेश्चन तो महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहे? तर महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर 76वा क्वेश्चन तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 77वा महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर 78वा क्वेश्चन येतो ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 79वा क्वेश्चन येतो पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे.
त्यानंतर 80वा क्वेश्चन येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 81वा क्वेश्चन येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 82वा क्वेश्चन येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये आहे. त्यानंतर 83वा क्वेश्चन येतो, भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. त्यावर 84वा क्वेश्चन येतो, राधानगरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 85वा क्वेश्चन येतो, कर्नाळ अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर कर्नाळ अभयारण्य जे आहे ते स्थलांतरित पक्षासाठी प्रसिद्ध आहे. तर नांदूर मधवेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड मधवेश्वर अभयारण्य जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर 87वा क्वेश्चन येतो, रेवकोरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर रेवकोरी अभयारण्य जे आहे ते काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 88वा क्वेश्चन येतो, भारताची राजधानी कोणती? तर भारताची राजधानी जी आहे नवी दिल्ली आहे. त्यानंतर 89वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे मुंबई आहे. त्यानंतर 90वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती नागपूर आहे. त्यानंतर 91वा क्वेश्चन येतो, भारताचे सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारताचे सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य जे आहे मध्य प्रदेश आहे. त्यानंतर 92वा क्वेश्चन येतो, भारताचे सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी असलेले राज्य जे आहे मिझोरम आहे मित्रांनो, मिझोरम आहे. त्यानंतर 93वा क्वेश्चन येतो, भारताचे सर्वात मोठे मॅंग्रोव्ह वन कोणते? तर भारताचे सर्वात मोठे मॅंग्रोव्ह वन जे आहे ते सुंदरबन आहे. त्यानंतर 94वा क्वेश्चन येतो, IUCNचे मुख्यालय कुठे आहे? तर IUCNचे मुख्यालय जे आहे ते ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्यानंतर 95वा क्वेश्चन येतो, NTCAचे पूर्ण नाव काय? तर NTCAचे पूर्ण नाव जे आहे ते नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 96वा, FSIचे मुख्यालय कुठे आहे? तर FSIचे मुख्यालय जे आहे ते देहरादूनमध्ये आहे. त्यानंतर 97वा क्वेश्चन येतो, भारतातील वन संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतातील वन संशोधनचे संस्थेचे मुख्यालय जे आहे ते देहरादूनमध्ये आहे. त्यानंतर 98वा क्वेश्चन येतो, संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर संयुक्त राष्ट्र दिन जो साजरा केला जातो मित्रांनो तो 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 99वा क्वेश्चन येतो, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर संविधान दिन जो साजरा केला जातो तो 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. 100वा क्वेश्चन येतो, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ओझोन दिन जो साजरा केला जातो 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला ही PDF जर का लागत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.